सांगतील भाडा वाढलेलं प्रवाशांचं काय कमी झालं किंवा वाढलेलं काय? नमस्कार, मी आगार व्यवस्थापक राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2. भाडेवाढमुळे तसं प्रवासी संख्येमध्ये घट वगैरे झालेली नाही आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. राप महामंडळाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. काय प्रवाशांमध्ये काय सुट्टीवर काय चर्चा आहे थोडंसं सुट्ट्या पैशांचा आता जनरली सुट्ट्या पैसे म्हटलं तर हा वादाचा विषय आहेच, परंतु त्यासाठी राप महामंडळाने जी UPI पेमेंटद्वारे पेमेंट करण्याची सुविधा दिलेली आहे त्याचा प्रवासी लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ह्या वादविवादाला संधी मिळणार नाही. एरियामध्ये काय कमी झाली काय वाढलं? नाही, यामध्ये काहीच फरक नाही. जसं पूर्वी सुरू होतं त्याच पद्धतीने आजही रन आहे. उत्पन्न पण वाढलेलं आहे. उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. काय प्रवाशांना सांगणार आहे? प्रवाशांनी सुट्ट्या पैशांची जर त्यांना अडचण येत असेल तर त्यांनी UPI पेमेंटचा आधार घ्यावा आणि राप महामंडळाच्या बसेसनेच प्रवास करावा, एवढी त्यांना विनंती करेल. आपलं नाव? मी संगीता सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2. महिलांचा तो 50% मध्ये चालू आहे. हो, सगळ्या महिलांच्या अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या योजना ॲज इट इज पूर्वीप्रमाणेच राहतील. तर याच माध्यमातून नागरिकांना काय आव्हान करणं, दरवाढी झाल्यानंतर काही प्रवाशांना माहित नाही तर ते कंडक्टर सोबत जे वाचावाची होऊ लागली, काय संदेश देणार? तसं राप महामंडळाची ही जी तिकिटांमध्ये दरवाढ झालेली आहे तर विविध माध्यमे आणि न्यूजपेपरमध्ये आपण जाहिरातीद्वारे सर्वांना अवगत केलेलंच आहे. आता कुठलीही जर नवीन गोष्ट अचानक बदल झाला तर त्याचा सामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होतो, परंतु काही काळानंतर सगळं सुरळीत होईल. एसटी महामंडळामध्ये बसमध्ये ते स्कॅनर मशीन पण आहे, त्याच्या माध्यमातून नागरिकांना काय फायदा होईल? म्हणजेच आता कसं आहे, प्रवासी प्रवास करताना आता सुट्टे पैसे वगैरे एखाद्या जवळ नसले तर UPI पेमेंटद्वारे आपण ते अमाऊंट त्यांना पे करू शकतो. म्हणजे सुट्टे पैसे जवळ बाळगण्याची काय आवश्यकता राहणार नाही प्रवाशांना. सर्व बसेसमध्ये ते सुविधा आहे. हो, सर्व बसेसमध्ये, सर्व मशीनमध्ये, सर्व वाहकाजवळ ती सुविधा आहे. ओके, धन्यवाद. काय नाही, भाडं वाढलंय तर काय तक्रार नाही, काय नाही व्यवस्थित भाडा चालू आहे, काय नाही प्रवासीचं तुमचं कसं काही तक्रार नाही. कसं प्रतिसाद मिळत आहे? मस्त आहे, मग काही टेन्शन नाही. आता सध्या भाडेवाढ झाल्यामुळे काही प्रवाशांना माहिती नाही आणि थोडं हळूहळू माहिती होईल यांना थोडा त्रास होणार आहे, कंडक्टरला पण आणि चालकाला पण आणि वाहकाला पण. कारण ₹1 ₹2 सुट्टे एक तर प्रवाशाकडे नसते आणि वाहकाकडे नसते. ₹1 ₹2 वाहकाला थोडा त्रास सहन करावा लागतोय. हा थोडासा फक्त फरक अंतर करावा. सुट्टीचे वांदे, कसं समजून सांगत आहे तुम्ही भाडं वाढलं म्हणून? ₹1 ₹2 वांदे, आमच्याकडे पैसे सुटे नसतात, काय नाही. मग ते भांडवलला भांडण होते, गाडी भांडण होते, काय होत नाही बाकी. बरं, आता सुट्टे पैसे सुटे आम्हाला शॉर्ट पडेल. आहे का तुमच्याकडे ऑनलाईन आहे. ऑनलाईन पद्धत केलेली आहे एसटी महामंडळाने. त्या सुविधेचा फार लाभ घेत आहे प्रवासी आणि वाहकाला पण त्रास होत नाही. याच माध्यमातून तुम्ही ऑनलाईन आपण ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. पैसे सुटे नसतील तर ऑनलाईन पद्धत चालू आहे, त्या पद्धतीचा आपण वापर करावा. धन्यवाद. आता भाड्यामध्ये काय नाही, भाडं वाढलंय तर काय तक्रार नाही, काय नाही व्यवस्थित भाडा चालू आहे, काय नाही प्रवासीचं तुमचं कसं काही तक्रार नाही. कसं प्रतिसाद मिळत आहे? मस्त आहे, मग काही टेन्शन नाही.